नमस्कार. सत्य चर्चा मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. गुन्हेगारीच्या दुनियेमध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत. जेवणाच्या उष्ट्या प्लेटचा नुसता धक्का लागला म्हणून त्या तरुणाला ठारच करून टाकले. उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद मध्ये अंकुर विहार पोलीस ठाणे हद्दीत 18 नोव्हेंबर 2023 रोजी एक मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांना हा मृतदेह कुणाचा आहे हे शोधण्यासाठी शोधाशोध सुरू झाली. त्यानंतर या तरुणाचा मृतदेह शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आणि आश्चर्यकारक कारण पुढे आलं आहे. किरकोळ कारणासाठी आजकाल खून केला जात आहे. 18 नोव्हेंबर रोजी हा मृतदेह सापडल्यामुळे पोलिसांनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. 17 नोव्हेंबर रोजी CGS वाटिकामध्ये एक लग्न सोहळा होता. या लग्न सोहळ्यामध्ये हा तरुण वेटर म्हणून काम करत होता. परंतु वेळ झाला तरी घरी न आलेल्या तरुणांच्या घरच्यांना असं वाटले की आता आणखी काम वाढले असेल म्हणून हा तरुण घरी आला नाही. त्यामुळे घरच्यांनी देखील काळजी केली नाही. परंतु घरच्यांना कळाल्यानंतर घरचे सुद्धा आश्चर्यचकित झाले. पोलिसांनी तपास केला असता CGS वाटिकामध्ये जे लग्न होते त्या लग्नामध्ये वाद झाला होता. त्या लग्नामध्ये प्रचंड प्रमाणात पाहुणे लग्नासाठी आले होते. त्यामुळे जेवणामध्ये गोंधळ निर्माण झाला होता. या गोंधळातच हा तरुण वेटरचे काम करत होता. या तरुणाचे नाव होते पंकज. या पंकजचा वेटर काम करत असताना आपल्या जेवणाच्या ज्या थाटी आहे, ज्या प्लेटी आहे, त्या प्लेटी घेऊन जात असताना दोन तरुणांना तो धक्का लागला आणि त्या उष्ट्या पेटीचा धक्का लागल्यामुळे कपड्याला डाग पडला म्हणून त्यांच्यात वाद झाला आणि या पंकजला त्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावर न थांबता त्या तरुणाच्या डोक्यामध्ये धारदार शस्त्राने मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे पंकजच्या सहकाऱ्यांनी या वादामध्ये उडी घेऊन त्यांचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पंकजला मोठ्या प्रमाणात लागले असल्यामुळे पंकजला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी ज्यांनी मारलं तेच त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करू लागले आणि त्याला दवाखान्यात नेण्यासाठी घेऊन गेले. अशातच त्या तरुणाचा मृत्यू झाला आणि या मृत्यू झाल्यानंतर या तरुणांनी त्याचा मृतदेह लांब दूरवर जंगलात फेकून दिला. त्यानंतर हा मृतदेह 18 नोव्हेंबर रोजी सापडला. त्यानंतर पोलिसांनी शोधाशोध घेतल्यानंतर या दोन तरुणांना आणखी एका तरुणाने मदत केल्यामुळे तिन्ही तरुणांना संशयित तरुणांना अटक करण्यात आली आहे. साध्या जेवणाच्या पेटीचा धक्का लागला म्हणून जीव घेतला जात आहे. त्यामुळे सावधान, खबरदार.